मध्ये आपण पाहतोय चांगली फलंदाजी करावी लागेल आता मात्र नक्कीच क्रॉसला खेळलाय हा फलंदाज रणजितच्या माध्यमातून ही नक्कीच चुकीला माफी नाही इथं मात्र चूक केल्या फलंदाजानं पण इथं मात्र नक्कीच 4 धावा मिळतील आणि या 4 धावेच्या साईन आपण पाहिलं तर स्कोर गाठ वरती जाऊन पोहोचल्यात त्या 26 धावा 26 विकेट्स आपण पाहतोय नक्कीच 2 विकेट चांगल्या विकेट होत्या त्या विकेट मिळवल्या सलामीची जोडी तंबूच्या आसऱ्याला स्थानपान झाले तर मात्र नक्कीच तिसऱ्या आणि चौथ्या फलीचे हे फलंदाज आपण पाहतोय रणजितच्या बॅटमधून हा नशिबाचा चौकार आलाय आणि चौकाराच्या साईनं आपण पाहिलं तर 26 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात नक्कीच हा 9 चेंडू या बिलेस आपण पाहिला तर प्रीहिट असणार आहे नक्कीच पुढचा चेंडू फ्री हिट असणार आपण पाहिला तर नक्कीच अजून एक धाव चढली जाईल धाव फलकावरती धाबा 27 धाबा तर मात्र चांगला खेळ दाखवावा लागेल फ्री हिटचा हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं हा सुरेख फटका या बेलेस मात्र 2 धाबा होतील का पूर्ण पण सिंगल मध्ये कन्व्हर्ट झाल्या आणि सिंगलच्या साईन आपण होते नक्कीच फ्री हिटचा चेंडू जरूर होता 28 धावा धाव फलकावरती लागल्यात नक्कीच आपण पाहिला तर 12 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय अजूनही मात्र 12 चेंडूचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे या 12 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 28 धावा तर निलेश येते तिसरा गोलंदाज आपण पाहतोय तर नक्कीच चांगली गोलंदाजी आहे तेज रफ्तार गोलंदाज नक्कीच पाहिलं तर सरावाचा अनुभव थोडा नसणाऱ्या T1चा षटक हाकलणारा हा गोलंदाज आपण पाहतोय तिसरा षटक हाकलतय तर मात्र नक्कीच निंबोडा संघाचा दिमाग बेस्ट काहीतरी असेल नक्कीच आपण गेम प्लॅनर पण पाहिलं तर कैलासनं मात्र नक्कीच दिला असेल नाही तर मात्र नक्कीच कार्पेटच्या साईनं हा चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न एक सिंगल आले आणि या सिंगलच्या साईनं आपण पाहिलं तर धावसंख्या 1 सरसबेल 29 धावा धावफलकावरती नक्कीच उचली घेणारा हा चेंडू मात्र नाकाला घासून जाणारा चेंडू आपण पाहतोय नक्कीच डॉट चेंडू आलाय आणि या डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिला तर नक्कीच कमबॅकिंग गोलंदाजी 3 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय आणि एक धावसंख्या मात्र खर्च केले गोलंदाज इथं मात्र नक्कीच फटका फसलाय होय मध्ये झेल टिपणं गरजेचा होता पण इथं मात्र नक्कीच हा चेंडू जाईल टपार सीमारेषा पलीकडं एका टपावर बंद बाबून सीमारेषा पलीकडे जाणारा हा चौकार आणि चौकाराच्या साईनं मात्र धावफलकावरती धावा आता जाऊन पोहोचतील 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय तर नक्कीच इथं मात्र सुरेख चेंडू होता पण इथं नक्कीच आपण पाहिलं तर कैलाश तो वारंवार चुक्या पाहायला मिळतात कैलासकडून मात्र आजपीठ या ग्राउंड मध्ये आपण पाहिलं खेळपट्टीचा थोडेसा मात्र खराब असणार आहे पण इथं मात्र नक्कीच आता एक शेवटचा एक चेंडू जर चांगला फेकावी लागेल तर एक सिंगलच्या साईनं मात्र धावफलकावरती धावा 34 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात तर हा मोठा फटका मोठा पहार झालाय यावेळेस चेंडू जाईल का नक्कीच आज षटकार येतय रणजितच्या बॅट मधून उत्तुंग षटकार शेवटच्या चेंडूवरती आलाय आणि या शेवटच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर स्कोर गाठ वरती धावसंख्या चढली जाईल 40 या अंकावरती पहिला डॉट नंतर सिंगल नंतर डॉट परत चौकार नंतर एक सिंगल नंतर
तर नक्कीच निकेशच्या बॅट मधून सध्या आपण पाहतोय केतनच्या बॅट मधून आलेला हा षटकार असणार आहे. नक्कीच जबरदस्त फटकेबाजी सारसाई टीम बरेच लांबना प्रवास करून आलेली टीम आपण पाहिली तर 46 धावा धावफलकावरती. नक्कीच चौथा षटक घेऊन येणारा हा गोलंदाज षटकाराचा मार खातोय आणि या षटकारानं आपण पाहिला तर एक षटकार किंग नावानं ओळखलेला वादल आपण पाहतोय तो स्वतः गोलंदाजी मार्कवर. पण आता नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर मात्र नक्कीच चांगला चेंडू होता इथं मात्र केतनला समजला नाही. अजून एक मात्र चेंडू डॉट येईल आणि धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 46 धावा. नक्कीच 50चा आकडा आजच्या दिवसामध्ये हाय स्कोर आहे. पण इथं मात्र हाय स्कोर मात्र तोडता येईल का या सारसाई टीमला. पण इथं मात्र नक्कीच क्रॉस द लाईन फसवण्याचं काम केलं होता कैलासने. पण इथं मात्र सिंगल येईल आणि या सिंगलच्या साईन आपण पाहिला तर नक्कीच 47 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही मात्र 3 चेंडू चांगले फेकावे लागतील कैलासला. तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती हा षटकार आला तरी पण नक्कीच आपण पाहिलं तर 2 चेंडू मात्र सुरेख फेकलेत. इथं मात्र नक्कीच अजून एक चांगला फटका झेल होईल का. पण हा झेल मात्र नक्कीच चौकार आहे आपण पाहू शकाल. नक्कीच 4 धावा येतील. तर नक्कीच आमचे तिसरे पंच सुद्धा आमच्या कानापर्यंत आवाज देते का पाय टच झालाय रशीला. यावेळेस आपण पाहिलं तर चौकार आलाय आणि या चौकाराच्या साईन आपण पाहिलंय तर नक्कीच 51 धावा 50चा आकडा पार झालाय. अजून एक मोठा फटका अजून एक मोठा फटका रणजितच्या बॅट मधून जाईल शमा रेषा पलीकडा. आणखीन एक दर्जेदार षटकार आणि तो मात्र षटकाराच्या साईन आपण पाहिला तर धावफलकावरती धावा आता हाय स्कोर केला जात आहे. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं ते स्पर्धेमध्ये 57 धावा धावफलकावरती. नक्कीच कार्पेटच्या साईन तर मात्र थोडीशी चुकी पाहायला मिळते. निकेश मात्र थोडीशी चुकी पाहायला मिळते निकेश कडून ज्यानं दुसरा षटक हाताला होता. तर नक्कीच या 2 धावेच्या साईन आता धावसंख्या झाली 59 धावा आणि या 60 धाव्यांची गरज असणार आहे. 24 चेंडू आणि 60 धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी आता करावी लागेल. एवढेच ताकदीचा दोन्ही संघ एक